गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय। दिव्य माल्याम्बधरम दिव्य गंधानुलेपनम सर्वाश्चर्यमयम देवमनंतम विश्वतो मुखम. हा श्लोक आपण आता घेतो. त्या विश्वरूप भगवंताने दिव्य माळा व दिव्य वस्त्र धारण केले आहे, दिव्य गंधाची उटी लावली आहे, त्याला सर्वत्र मुखे आहेत व ते सर्व आश्चर्यमय आहे असे अर्जुनाने पाहिले. असं संजय सांगतोय. बरोबर ना? संजय उवाच्यामधनं चालू आहे आपण. आता अगोदरच्या त्याच्या प्रत्येक अवयवांकडे म्हणजे त्याच्या विश्वरूपाच्या विविध दर्शनांकडे, म्हणून याला दर्शन म्हटलं जातं ऍक्च्युली. त्याचे अवयव म्हणजे प्रत्येक अवयव हे वेगळं दर्शन असतं. म्हणून त्याच्या हातामध्ये असणाऱ्या विविध आयुधांचं स्वरूप सुद्धा त्याच्याच जाणीवेतनं त्याला दिसलेलं आहे. आणि ते भयंकर रौद्र स्वरूप त्याचं पाहून झालंय. आता आपण मागच्या वेळा तो अभ्यास केला त्याचा. बरोबर. आता त्याच्यानंतर तो पुढे त्या विश्वरूप भगवंताने दिव्य माळा व दिव्य वस्त्र धारण केले आहे, दिव्य गंधाची उटी लावली आहे, त्याला सर्वत्र मुखे आहेत व ते सर्व आश्चर्यमय आहे असे अर्जुनाने पाहिले. आता या प्रत्येक गोष्टीमध्ये काय होतंय, दिव्य शब्द येतो. दिव्य म्हणजे नेमकं काय, असा पण आपल्याला थोडा विचार करावा लागतो. बरोबर की नाही? दिव्यत्व म्हणजे ईश्वरत्व लक्षात घ्या. कारण त्याच्या त्याच्याकडून निर्माण झालेली हर एक वस्तू ही दिव्यच आहे. म्हणून त्याच्या हातात असलेले सर्व आयुध, त्याचे सर्व दिसणारे, त्यालाही सगुणात दिसते. सगुणात म्हणजे निर्गुण सगुणात दिसल्यासारखा प्रकार विश्वरूप दर्शन म्हणजे. त्याला ते सर्व जाणवत आहे, दिसतंय, ससंवेद्य होत आहे. ती दृष्टी त्याला आलेली आहे. आणि संजयाला तर व्यासांनी दिलेली दृष्टी. बरोबर की नाही? तर त्या याच्यामधनं त्याला ते दिसतंय आणि त्याच्यातनं ईश्वरच प्रकट होतोय. म्हणजे ईश्वरातनच ईश्वराचं नामरूपात्मक प्राकट्य म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये दिव्य शब्द येतो. लक्षात आलं का? आपण सुद्धा म्हणतो की आपलं जीवन हे दिव्य व्हायला पाहिजे. बरं, दिव्य जीवन योगी अरविंदांचा अत्यंत आवडता शब्द आहे, दिव्य जीवन. आणि दिव्य जीवनाची वाटचाल, त्यासाठी लागणारी ते काय अभिप्सान वगैरे काय काय बरेच शब्द ते वापरतात. बरोबर आहे. परंतु याचा अर्थ काय आहे की आपण ईश्वराचे आहोत, किंबहुना ईश्वराचीच आपण निर्मिती आहोत. यापासून आपण स्वतःला वेगळं समजतो आहोत. त्यामुळे आपलं दिव्यत्व घालून बसलेलं. वस्तुतः आपण दिव्यच आहोत. अरे लक्षात. म्हणून आता विठू माझा लेकूर वाळा, ते चित्र गजानन महाराजांच्या शेगावला जाता की नाही आपण, तिथं अशी ती मोठी विठ्ठलाची मूर्ती आहे बघा. शेगावला गेला असेल तुम्ही तर तुम्हाला दिसेल. आणि त्याच्या अंगाखांद्यावर सगळे ते दाखवले त्यांनी की नामदेव महाराज आहे, तुकाराम महाराज आहे, ज्ञानेश्वर महाराज आहे. अशी मूर्ती आहे शेगावला, मोठी आहे, भव्य मूर्ती. तर विठू माझा लेकूर वाळा म्हणजे काय की ही सर्व लोक जी आहेत संत मंडळी, ही त्या दिव्यत्वाचेच अंग झालेले आहेत ना, आहेत माणसं.
परंतु त्यांनी स्वतःतलं दिव्यत्व इतकं प्रगट केलेलं आहे की ते स्वतःच विठ्ठल झालेले आहेत. म्हणजे विठ्ठलाकडनं सर्व निर्मिती झालेली आहे. म्हणजे विठ्ठलाचं लेकूरवाळ पण कसं आहे बघा, 84 लक्ष योनींमधनं तो लेकूरवाळा विठ्ठल स्वतःच प्राकट्य करतोय आणि त्यातला मी एक भाग आहे. लक्षात ठेवा, मी त्याचं प्राकट्य आहे. म्हणून मी ब्रह्म आहे आणि मला हे पण कळलं पाहिजे की सर्व खलु इदं ब्रह्म. फरक पडला की नाही, एकदम दृष्टिकोनच बदलतो. म्हणून हे दिव्यत्व म्हणजे नेमकं काय आहे हे समजण्यासाठी मग त्यांनी जी त्याची निर्मिती जी आहे, मग फुलं असतील, कुठे शस्त्रास्त्र असतील, कारण हे सर्व निर्मिती ही कुठल्या ना कुठल्या तरी कारणासाठी केलेली. जगातली कुठलीही निर्मिती अकारण नाही. लक्षात ठेवा, पाप सुद्धा कारणानीच असतंय, अज्ञान सुद्धा कारणानीच असतंय. कारण त्याची अज्ञानाची सुद्धा एक स्वतंत्र रिक्वायरमेंट आहे या जगामध्ये. सर्वच जर एकदम ज्ञानी झाले किंवा तर त्याच्या त्या या संपूर्ण निर्मितीला क्रांतीचं स्वरूपच येऊ शकत नाही. कारण त्याचं प्राकट्य जिथनं सुरू झालं, ते सुरू झालेलं पहिली जी हालचाल आहे, ती हालचाल त्याच्या अनंत जाणीवेमधनं झाणारी एक हालचाल आहे. कारण तो शक्ती स्वरूपात पसरलेला आहे. आणि शक्तीशिवाय तर वेगळं त्याचं पण होऊ शकत नाही. चित सच्चिदानंद स्वरूप हे त्याचं स्वरूप. मग हे जर अचल आहे, हे जर अविनाशी आहे आणि याच्यामध्ये कुठलंही निस्पंद जर असेल हे स्वरूप, तर निर्मिती कशी होईल असा विचार यायला पाहिजे ना आपल्या डोक्यात. म्हणजे निर्मितीला काहीतरी कारण तर असलं पाहिजे. म्हणून ती जी त्याच्या जाणीवेतली हालचाल जी म्हणतोय आपण, ती हालचाल त्या शक्तीमध्ये घडणारी हालचाल आहे. म्हणून ती आकाश स्वरूपामध्ये झालेली हालचाल, ती जी हालचाल आहे त्या हालचालीचं स्वरूप म्हणजे प्राथमिक गुण तिथं निर्माण झाला, चंचलपणा. चंचलता आली, जे निस्तब्ध होत ते कुठंतरी हल्लं, चंचल झालं. लक्षात आलं का तुमच्या? जे निस्पंद होत ते कुठंतरी स्पंदित झालं आणि त्या हालचालीच्या जाणीवेतून ती जाणीव शक्ती तयार झाली ना एक प्रकारची. त्या जाणीवेतूनच आकाशातली ती हालचाल पुढे त्या वायू स्वरूप धारण करत गेली. म्हणून वायूची जी हालचाल आहे ही ईश्वराच्या जाणीवेतून घडणारी प्राथमिक हालचाल आहे. लक्षात ठेवा. त्याच्यामुळे हे प्राणायाम, योगासन, सोहम साधना ही सर्व वायूवर आधारित आहेत. त्याचं कारण मूळ संदर्भ ईश्वराशी जोडल्या जाण्याशी आहे. हे सर्व कशासाठी निर्माण झालं? प्राणायाम, योगासन ईश्वर प्राप्तीसाठीच निर्माण झालं ना, आहे की नाही? त्याच्यासाठी निर्माण झालं. नाही तर इथं ज्ञानेश्वरांनी मागे सगळं लिहून दिलं असतं आपल्याला की असे असे प्राणायाम करा, असे असे योगासन करा, यांनी डायबेटीस जाईल, यांनी बीपी जाईल, यांनी असं जाईल, त्यांनी फलानं जाईल. तर त्यांना काय प्रॉब्लेम होता का ज्ञानेश्वरांना लिहिण्यासाठी? एवढं सगळी कथा सांगताय, एक त्याच्यावर एक ग्रंथ लिहून टाकला असतो ना. काय बरं काय बरं ते करतात, बरोबर ना? हा, तसं लिहिलेलं नाही हो त्यांनी. आणि हे सगळे वारकरी श्वासाचे वारकरी आहेत. लक्षात ठेवा, सोहम श्वासाचे वारकरी आम्ही, वारकरी नाथपंथीचे सोहम वारकरी, आहे की नाही? तर असे हे आम्ही वारकरी आहोत. आणि त्या याच्यामध्ये
पहिल्या स्पंदाला गाठण्याचा प्रयत्न आहे हा. सोहम, मी तो आहे, हा पहिला स्पंद आहे. लक्षात त्यासाठी या बेसवरती सर्व साधना धरलेली आहे. मग त्याच्या पुढे ती साधना जरा अजून जडात जाते जेव्हा तिथं ते वैश्विक स्वरूप तयार होतं. म्हणजे अग्नीची निर्मिती झाली, त्यानंतर जलाची निर्मिती झाली, त्यानंतर पृथ्वी तत्वाची निर्मिती झाली आणि या तत्वांच्या मूल द्रव्यांपासून संपूर्ण अस्तित्वाची निर्मिती झाली. पण ही सर्व निर्मिती घडत असताना प्रत्येक निर्मितीच्या पाठीमागे ईश्वराची ज्ञानयुक्त भूमिका होती. लक्षात ठेवा. पण शक्ती उगाच कार्य करत नव्हती, ती कुठल्या तरी ज्ञानाच्या आधारावरून कार्य करत होती. लक्षात घ्या. त्यामुळे हे जे सर्व अस्तित्व निर्माण झालं तर त्या अस्तित्वातनं जडत्व जेव्हा वाढत गेलं, एक प्रकारची सत्वातली जाणीव आली, रजोगुणातल्याही जाणीवा आल्या आणि तमोगुणातल्याही जाणीवा आल्या. त्यामुळे मूळ सत्य जे आहे ते असत्य झालं. लक्षात आहे. जो प्रकाश होता तो ज्ञानाचा प्रकाश अंधारात विलय पावला. त्याला अज्ञान म्हटलेलं आहे. परंतु ओढ, अज्ञानाची ओढ ही ज्ञानाकडेच असते. असत्याची ओढ सत्याच्या जाणीवेकडेच असते. लक्षात ठेवा. जो असत्य केलेली कृती झाकायचा प्रयत्न करतो याचाच अर्थ त्याला सत्य कुठेतरी खुणावत आहे. लक्षात घ्या. आलं का लक्षात? पण त्याशिवाय सत्याची ओळखच कशी होईल, ही भूमिका खूप महत्वाची आहे. याला ड्रायव्हिंग फोर्स म्हणतो आपण. याला ही आत्मशोधाची शक्ती, शोध शक्ती म्हटली जाते ना, ती ही शक्ती आहे. त्यामुळे ही सर्व निर्मिती जी घडते आहे, ही सर्व निर्मिती ईश्वराच्या दिव्य जाणीवेतून निर्माण झालेली आहे. आता त्याच्याशी अगदी जवळ असणाऱ्या ज्या सर्व शक्ती त्याच्या प्राकट्यातल्या ज्या असतील त्या नॅचरली दिव्यत्व धारण केलेल्या असतील ना. म्हणून अर्जुनाला विश्वरूप दर्शनामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये दिव्यता दिसते, भव्यता दिसते, अनंतत्व दिसतं. त्याला डोके म्हणजे चेहरा म्हणजे इतके चेहरे दिसतात, हात म्हणजे एवढे हात दिसतात. मग शेवटी नारायणाचा चतुर्भुज नारायण त्याला शेवटी आवडायला लागतो. पण एवढे हात म्हणजे काय, त्याला काही लॉजिकच राहत नाही ना, तो डायजेस्टच करू शकत नाही. थोडक्यात पाय एवढे पाय दिसणार आहेत, बरोबर आहे ना. म्हणजे एवढं ते दिव्य भव्य आणि वेगळं स्वरूप आपलं समोर उभं केलं जे आतापर्यंत आपण अभ्यासलं. म्हणून ईश्वराची दिव्यता नेमकी काय स्वरूपातली असते हे सुद्धा विश्वरूप दर्शनामधनं आपल्याला समजतं. आणि जे सर्व संत मंडळी जे आहेत, ज्यांनी वैश्विक जाणीवेतून आत्मज्ञानानंतरच्या वैश्विक जाणीवेच्या पलीकडचा विश्वातीत पाहिला आहे, त्यांना हे सर्व अर्जुनाचं दर्शन झालेलं आहे. लक्षात घ्या. विश्वरूप दर्शन हे फक्त अर्जुनाला झालंय असं समजायचं काही कारण नाही. ज्याच्यावर गुरुकृपा झालेली आहे, सद्गुरु हे विश्वरूप दर्शन दाखवू शकतो. त्याच्यासाठी संजय व्हावं लागतं. संजयाला व्यास गुरूंचा आशीर्वाद होता. लक्षात ठेवा. त्यामुळे संजयाला पण झालं. हे काय दाखवत आपल्याला? हे असं दाखवत की सद्गुरु कृपा हे विश्वरूप दर्शन तुम्हाला दाखवू शकते. ही ताकद गुरुतत्वात आहे. लक्षात. म्हणून व्यासोच्छिष्टम जगत्रयम असं म्हटलं जातं. म्हणजे फक्त कृष्णच दाखवू शकतो असं नाहीये.
परंतु अर्जुन जर आपण झालो, म्हणजे गुरुचे शिष्य जर परमशिष्य आपण जर झालो, तर विश्वरूप दर्शनाची जाणीव आपण पण आपल्यामध्ये अनुभवू शकतो. ही त्याची भूमिका आहे. म्हणून ते म्हणतात कसं बघा, ती भेणे तेथुनी काढली दिठी, मग कंठ मुकुट पाहतसे किरीटी, तव सुरत रूप रुची सृष्टी, जया पासोनिका जाहली. अर्जुनाने भीतीने आपली दृष्टी तेथून काढली. भीती म्हणजे ते सगळे शस्त्रागार पाहिलं त्या ईश्वराचं, त्याच्यामुळे तो घाबरून त्यांनी ती दृष्टी तिथली काढली व भगवंताच्या कंठाकडे व मुकुटाकडे अर्जुन पाहू लागला. तेव्हा मग कंठ मुकुट पाहतसे किरीटी, तव सुरतरूंची सृष्टी, जया पासोनिका जाहली. तेव्हा इंद्रांच्या नंदनवनातील सर्व पुष्पवृक्षांची ज्यापासून उत्पत्ती झाली असे म्हणता येईल असं स्वरूप त्याला दिसलं. तिथं मुकुटावरी स्तबक ठाई ठाई पूजाबंध अनेक, कंठी रुळताती अलौकिक माळादंड, ज्याच्यापासून महासिद्धी प्राप्त होतात व लक्ष्मीलाही आपण आपला शीन भागवण्याकरता विश्रांती घेता येईल. कुठे गेलं ते, जिये महासिद्धीची मूळ पिठे, शिनली कमळा जेथ वावटे, तैसी कुसुमे अतिचोखटे, तुरंबिली देखिली. बरं, म्हणजे जिथे ज्यापासून महासिद्धी प्राप्त होतात व लक्ष्मीलाही महासिद्धीची मूळ पीठे. आता आपण म्हणतो ना, ही एवढी मूळ पीठ आहेत लक्ष्मीची, म्हणजे महालक्ष्मी आहे, महाकाली आहे, हे सर्व आपण पीठ म्हणतो, त्यांची देवीची पीठ म्हटल्या जातात, बरोबर की नाही. तर ही मूळ पीठे शिणली कमळा जेथ वावटे, ही तेव्हा इंद्राच्या कुठे गेलं ते, हा, ज्यांच्यापासून महासिद्धी प्राप्त होतात व लक्ष्मीलाही आपण शीन भागवण्याकरता विश्रांती घेता येईल अशी सुंदर व सुगंधित फुले ज्याच्या कंठातील माळात व मुकुटाच्या ठिकाणी खोवलेली दिसत होती. म्हणजे त्याच्या गळ्यामधले हार, कारण त्याने आता त्याच्या मुखाकडे आणि कंठाकडे पाहिलेला आहे, त्याच्यामुळे त्याच्या काय म्हणतो आपण किरीट वरचा जो हे असतो मुकुट, त्याच्यामधली पण फुलं आणि गळ्यामधल्या माळा पण ज्या फुलांनी रसरसलेल्या होत्या, कमळ शब्द वापरलाय त्यांनी त्याच्यामध्ये ऍक्च्युली, बरोबर आहे ना. शिणली कमळा जेथ वावटे असा शब्द वापरलाय ज्ञानेश्वरांचा. त्यांनी त्याचा अनुवाद असा केलाय की इंद्राच्या नंदनवनातील सर्व पुष्पवृक्षांची ज्यापासून उत्पत्ती झाली असे म्हणता येईल व ज्यांच्यापासून महासिद्धी प्राप्त होतात व लक्ष्मीलाही आपला शीन भागवण्याकरता विश्रांती घेता येईल. म्हणून महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली या ज्या मूळ पीठ आहेत त्यांना सुद्धा त्यांचा पण शीण जाईल अशी फुलं त्याच्या कंठामध्ये, गळ्यामध्ये घातलेले हार त्याला दिसत होते. लक्षात घ्या, म्हणजे आपण ईश्वराला फुलं अर्पण करतो, बरोबर आहे. फुलं अर्पण आपण कशासाठी करतो? एक आपला विचार असा असतो की आपला शीण जावा आणि आपल्या भावाचे स्वरूप म्हणून आपण देवाला फुलं वाहतो. आपला शीण कुठला? प्रापंचिक अडचणींचा शीण जावा असा भाव, आणि त्याच्यातनं आपण देवाला फुलं वाहतो, बरोबर आहे की नाही. पण इथं त्यांनी जी फुलं घातलेली आहेत ती ईश्वराचा शीण जावा, भावनेत फरक पडला ना, विरुद्ध भावना, विरुद्ध भावना. म्हणजे ईश्वराला शीण असू शकतो ही संकल्पना तेवढ्या वरच्या स्तरावरच्या भक्तीवरची लक्षात ठेवा. आणि ती सुद्धा का म्हटलंय त्यांनी, भगवंताचं म्हणजे कृष्णाचा शीण जावा, विष्णूचा शीण जावा असं नाही म्हटलेलं. आदिपीठांचा, आदिशक्तींचा शीण जावा. कारण कार्यरत कोण आहे? शक्ती कार्यरत आहे. एक्झॅक्टली. प्रकृतीच्या कार्यामधनं तिला येणारा शीण आहे. एक पूर्वी आमचे वडील गोष्ट सांगायचे, मला त्याचं नीट आठवत नाही, निरंजनाची अशी ती गोष्ट असते.
आणि त्याच्यामध्ये ती स्टोरी अशी आहे की मला नीट आठवणार नाही ते एखादा, पण बघू कसं आठवतंय त्याप्रमाणे सांगतो की ती स्त्री जी असते मूळ प्रकृती माता, ती प्रकृती माता त्या निरंजनापासून अलग होऊन प्रकृतीचा विस्तार करते आणि तो विस्तार करत असताना ती इतकी दमते, इतकी मळते, इतकी तिच्यामध्ये एक दुर्गंध तिच्यामध्ये तयार होतो अज्ञानाचा, म्हणून त्याला अज्ञान, अंधार, असत्य या जाणीवात, कारण हे सर्व या ब्रह्मांडामध्ये स्थित आहे बघा, आणि प्रकृती त्याच्यातच कार्य करते, लक्षात आलं. आणि प्रकृती स्वतःला तसं वेगळं ठेवून करत नाही, कारण ईश्वर सुद्धा स्वतःला वेगळं ठेवून काही करत नाही बघा. अभ्यासण्यासारखी गोष्ट आहे ती. आपल्याला वाटतं पण आत्मा आपल्यामध्येच बसलाय ना, मग तो आपल्या सर्व विचारांच्या घाणीतच बसलाय ना, आहे की नाही. त्यांनी काही वेगळा काही तो राहतोय का आपल्यापासून वेगळा? आपल्यापासून वेगळा राहत नाही, पण आपल्यापासून अलिप्त राहतोय. हा पण प्रकृती, आपली प्रकृती त्याच्या त्या आपल्या इच्छा वासनांमध्येच कार्य करते, आणि तो जेव्हा निघून जातो तेव्हा ती निघून जाते. आणि ती जी निघून जाते तिचं स्वरूप इतकं काही, तुम्ही साधा विचार करा अगदी, निरंजनाची गोष्ट कशी आधारित आहे ते तुमच्या लक्षात येईल की ही जी प्रकृती आपल्यामध्ये आत्मापासून ती अलग झाली, आईच्या गर्भामध्ये आत्मा आला, चैतन्याची सुरुवात झाली, सगळं वाढायला लागलं, शरीराची वाढ सुरू झाली, आणि त्याच्यामधनं जीवात्म्याच्या सर्व इच्छा वासनांच्या लपेटीमध्ये प्रकृती आली, म्हणजे ती अमंगल झालीच ना, ती शिणलीच ना, आणि ती शिणते शिणते शिणते, आणि जेव्हा तो जीव मरतो, म्हणजे तो मूळ निरंजन जो आहे आत्मा, तो जेव्हा वेगळा होतो तेव्हा ती शक्ती त्या आत्म्यामध्ये विलीन होऊन जाते आणि स्वतःला शुद्ध करून टाकते. ही त्या गोष्टीचा बेस होता. मासी नेमके आठवत नाही म्हणून मी तुम्हाला फंडामेंटल सांगितलं त्याचं. हे असंच स्वरूप आहे. त्यामुळे ही जी गणित आहेत, याच्यामुळे ही जी फुलं आहेत, विषय असा सुरू झाला आपला की या फुलांमध्ये त्यांनी जे म्हटलेलं आहे त्या सर्व शक्ती या त्याच्यामध्ये सुखावताय त्या फुलांमधनं. म्हणजेच काय झालं, हे तिचा शीण घालवण्यासाठी ही फुलं आहेत. मग ही मानस पूजा आपल्याला अशा प्रकारे बदलता यायला काहीच हरकत नाही असं मला म्हणायचं की माझी फुलं मी जे अर्पण करतोय देवा, तो तुझा शीण घालवण्यासाठी मी अर्पण करतोय. तो सुगंध तू घे, मला माझाही शीण जातच आहे. घास हा फक्त काही दही भातातच घास किंवा पुरणपोळीचाच घास घातला पाहिजे असा काही नियम नाहीये, कारण तो पंच ज्ञानेंद्रियातनं खाणारा आहे, नाही का? असं म्हणून नाही तर मग ज्ञानानीचेनी मुखे असं होणारच नाही ना. ज्ञान घेतोय आपण म्हणजे कर्णेंद्रियामार्फत ते आत जातच आहे ना कुठेतरी, आणि त्याचा परिणाम शांतीमध्ये घडतो आहे, आणि शांती हे त्याचं स्वरूप आहे. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्युर्मा अमृतम गमय. काल आपल्या ध्यान वर्गामध्ये हा विषय घेतला सुरू होता, तर मला एकदम वेगळ्याच अँगल मधनं तो मांडला गेला. तुम्हाला सांगताना मी काहीतरी वेगळं सांगितलं असेल, परंतु शेवटी काल तुम्ही होतात मोठे ना, तुम्ही होतात बरोबर, तुम्ही नव्हतात, तुम्ही बसायला पाहिजे होतं तेवढं ऐकायला तरी. म्हणजे मागे काय सांगितलं ना आता, म्हणजे कसा फरक पडतो, बोलण्यातला फरक आहे हा, आपल्या समजुतीच्या जाणीवेतला फरक असतो. तर ओम शांती शांती शांती, म्हणजे ही त्रिवार शांती कशी काय आली?
हा विषय मागच्या वेळेला मी वेगळ्या पद्धतीत सांगितला होता, परंतु यावेळेला जो सांगितला गेला तो असा की 3 स्तरावरची शांती आहे. असतो मा सद्गमय. असत्य, आता त्याच्यावर काही खुलासा करत नाही, असत्य अज्ञान याच्यातनं सत्कडे जाणं ही प्राथमिक शांती आहे, जी पहिली शांती म्हणतो. म्हणजेच काय, आपण जे असत्य म्हणून जे भ्रामक सर्व स्वरूप समजतो आहोत त्या भ्रामक विश्वातनं जे असत्य आहे, जे नाश पावणार आहे, या विश्वातून आपल्या मनाला आणि बुद्धीला प्राथमिकपणे हे पटलं पाहिजे की हे सर्व नाशिवंत आहे आणि माझा आत्मा हाच खरा म्हणजे सत्य वस्तू आहे. म्हणून अहम आत्मा कधीची विसरू नये ही जाणीव जेव्हा सुरू होते, आत्मज्ञानापर्यंत जी प्राथमिक स्टेज आहे ती पहिली शांती. असतो मा सद्गमय. कारण असत्यात आपण आहोत ना, मग आपण जेव्हा त्या सत्याकडे जाऊ तेव्हा पहिली जाणीव आत्मशांतीची यायला पाहिजे, आत्मज्ञानाची यायला पाहिजे, त्यातनंच आत्मशांती मिळणार. तमसो मा ज्योतिर्गमय. तमस, आता तमस म्हणजे सर्व प्रकारच्या अचेतन जाणीवा. आपल्याला आता आपल्या आतल्या सर्व जाणीवा कळल्या असं धरून चला पहिल्या शांतीतनं, परंतु आपल्या भौतिक जगामध्ये असणाऱ्या सर्व जे अचेतनात्मक वस्तू वाटतात आपल्याला, कारण आपल्यासारखी बुद्धी नाही. झाड असलं तरी काय, बुद्धी कुठे आहे त्याला? तो हलतो कुठं, तो चालतो कुठं, बरोबर आहे ना? तो काहीतरी किंकाळ्या मारतो वगैरे असं यांनी मला परवा पाठवलं होतं, बरोबर आहे ना? तुम्हीच पाठवलं होतं ना, ते कापताना म्हणा किंवा कासताना, ठीक आहे, म्हणजे ते असेल, पण आपल्याला ऐकू कुठे येते? म्हणजे आपल्याला त्या दृष्टीने अचेतन, दगड, धोंडे, हे ग्रह, गोल, हे सर्व आपल्या दृष्टीने अचेतनच आहे ना, तमसचं स्वरूप आहे तमस. म्हणून ज्या ज्या गोष्टी आपल्याला जडत्वाच्या जाणीवेत नाही राहतात, आळस हा कुठे आहे? जडत्व आहे आपल्याला, झोपावसंच वाटतंय. म्हणजे कुठली ऊर्जा वर जायच्या ऐवजी ती खालीच राहते. तमसचा अर्थ हा आहे चिंता. म्हणजे खर तर चिंता करण्याचं काहीच कारण नाही, जर सर्व ठरलेलं आहे नियतीने तरी चिंताग्रस्तपणा येतो. हा जो प्राण आहे हा ऊर्जा कमी करणारा प्रांत आहे, तो तमस मध्ये धरलेला आहे. म्हणून हे जे तमस आहे याच्यातनं आपण जेव्हा वैश्विक जडत्वाच्या जाणीवेतून त्या मूळ प्रकाशाच्या जाणीवेमध्ये येतो, कारण हे सगळं प्रकाश स्वरूपातलं अस्तित्व कसं आहे हे समजायला पाहिजे ना. म्हणून आत्मज्ञानानंतर अबोधमनाच्या जाणीवेतनं पुढे जे सगळे स्तर सांगितलेले योगी अरविंदांनी सुद्धा, ते स्तर कुठले सांगितलेले आहेत? प्रकाशपूरित मनच सांगितलेले बघा, आहे की नाही? आणि त्यानंतर इंट्युटिव्ह माइंड सांगितलेलं आहे, स्फुरणपूरित मनाची जाणीव सांगितलेली आहे. त्यामुळे ही सर्व प्रकाशाच्या जाणीवेतनं कसं येत आहे हे जेव्हा कळतं तेव्हा त्याला वैश्विक जाणीव तयार होते की हे सर्व ईश्वराचं कसं नियोजन आहे. ही दुसरी शांती आहे. म्हणजेच शून्य निशून्य झालं तुमचं, आलं का लक्षात? म्हणजे शून्यावस्थेतली शांती वेगळी, निशून्यावस्थेतला शांतीचा स्तर वेगळा, निशून्यावस्था मधल्या मनाचा स्तर वेगळा, बुद्धीचा स्तर वेगळा. शून्यावस्थेतलाही बुद्धीचा आणि मनाचा स्तर वेगळा, आणि महाशून्याच्या जाणीवेमधला जो विश्वातीताच्या जाणीवेतला आहे, परब्रह्माच्या अतिमानसिक जाणीवेमधला जो स्तर आहे, ती परत सर्वांच्या वरती असणारी सच्चिदानंद स्वरूपातील शांती, परमशांती. परमशांती हे 3 स्तर शांती, शांती आणि शांती असं आपलं मला भावलं, तुम्ही सांगितलं.
पण असाही विचार खूप चांगला वाटला मला, आहे की नाही. म्हटलं तुम्हाला आता सहज आलं म्हणून सांगितलं तुम्हाला. तर अशा प्रकारे या शांतीचं प्रक्षेपण ईश्वराच्या या शक्तीच्या कार्यासाठी, त्याच्यावरती काही शक्ती त्याची आहे लक्षात ठेवा. त्याची शक्ती आहे, आपण त्या शक्तीचा एक भाग आहोत आणि ती शक्ती आपल्यातही कार्य करते आहे. बरोबर आहे की नाही. परापश्यंती मध्यमा वैखरी आहे, सात्विक शक्ती आहे. या सर्व शक्ती ईश्वराकडे नेणाऱ्या शक्ती आहेत आपल्यामधल्या. तर ही शक्ती आणि आपल्या मूलाधारापाशी असणारी ही जी शक्ती, कुंडलिनी शक्ती, ही विश्व मोहिनी आहे की नाही. तर ती जी शक्ती आहे, ही शक्ती सतत कार्यरत आहे आणि ती ईश्वराची आहे. आणि त्याच्यावरती म्हणून जे महासिद्धीची मूळ पिठे, शिणली कमळा जेत वावटे, तैसी कुसुमे अति चोखटे, तुरंबिली देखली. म्हणून आपला शीण भागवण्याकरता विश्रांती घेता येईल अशी सुंदर व सुगंधित फुले ज्याच्या कंठातील माळात व मुकुटाच्या ठिकाणी खोवलेली दिसत होती. म्हणून ते शक्तीचं कार्य सुद्धा त्यांनी अशा प्रकारे दाखवलेलं आहे. आता हे कसं माहितीये का, हे असंच विवरण करायला पाहिजे असं काही बंधन नाही कोणावर. प्रत्येकाला जसं वाटेल तसं त्यांनी विवरण करावं. आता गळ्याची माळ म्हणजे कशी असते, आपण पाहिलं रामाची माळ फार त्याच्या आज्ञा चक्राच्या मूलाधार चक्रापर्यंत येऊन पोहोचलेली असते की नाही. शक्तीची कार्य कुठे चाललेली आहे, या मधल्या स्पायनल कॉर्ड मध्ये चाललेली आहे. हा विचार असा आहे. आणि त्या शक्तीनी जीवात्म्याच्या कुंभावरती विश्वबीजाची कुंभा सावली केली. म्हणून ती थकलीये, म्हणून ती शिरलीये. लक्षात ठेवा, तिने प्रकाश केलेला नाही, तिने माया तयार केलेली आहे, ती भ्रमात गेलेली. पण ती स्वतः ईश्वरापासून वेगळी झाली. हो, विचार करायला पाहिजे. नवऱ्यापासून बायको वेगळी झाली, तर बायकोला होणारा शीण हा कसा घालवणार. म्हणजे त्या दुःखाचा एक प्रकार आहे. कारण ही विलक कार्यासाठी बाहेर पडलेली ती शक्ती, ईश्वराच्याच कार्यासाठी. मग ती अमंगलात परत कार्य करते, कारण तिची इच्छा नाही आहे ते करण्याची, पण त्याची इच्छा आहे की हे ब्रह्म आहे आणि मला मी हे सर्व ब्रह्म आहे, मला वास्तवात बघायचं आहे. लॉजिक्स आहेत बघा याच्यामध्ये. म्हणून तुम्ही बघाल तसं आहे ते. लक्षात. मला वाटतं आता इथं आज आपण थांबूयात. हरिओम हरिओम हरिओम.